सर्वप्रथम मी नमस्कार करतो श्री गणेशाला, जो विघ्नांचा नाश करतो, श्री सरस्वतीला, माझ्या सद्गुरूंना, ज्यांनी मला या ज्ञानाच्या वाटेवर नेलं, आणि माझ्या कुलदेवतांना, ज्यांनी मला या भूमीत जन्म दिला. माझा नमस्कार असो त्या अक्कलकोट निवासी पूर्णावतार दिगंबर स्वामीराजांना, जे परब्रह्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत, जे गगनासारखे व्यापक आहेत, द्वंद्वाच्या पलीकडले आहेत, तत्वमस्यादी वाक्यांचे जिवंत प्रतीक आहेत. मी त्यांना वंदन करतो. ते एकमेव, नित्य, निर्मल, अचल, साक्षी स्वरूप सद्गुरू आहेत. स्वामींचं रूप मी कसं वर्णन करावं? त्यांच्या मुखावरचं स्मित, त्यांच्या अंगावरचं तेज, त्यांच्या करकमलातलं वरदान, हे सगळं अनुभवता येतं, सांगता येत नाही. त्यांच्या विशाल भाळावर शोभणारा किरीट, त्यांच्या डोळ्यांतून झळकणारी करुणा, त्यांच्या वक्षस्थळावर चमकणारी कौस्तुभमणी, हे सर्व मी डोळ्यात साठवतो आणि शब्दात उतरवायचा प्रयत्न करतो. त्यांच्या चरणांवरून प्रवाहित होणारी करुणेची गंगा, त्यांच्या वाणीतील उपदेशाचा अमृत वर्षाव आणि त्यांच्या दयाळूपणाने लाभलेला माझा उद्धार, या सगळ्याच्या स्मरणानेच मी हे लेखन करतो आहे. माझे हात थरथरतात, पण माझा आत्मा आनंदित होतो. मी कोण? एक मतिमंद, अज्ञानी बाळ. पण माझ्या गुरूंच्या कृपेवर विश्वास आहे. त्यांनीच मला हे लेखन करायला भाग पाडलंय. 9 मास आईच्या उदरी असताना ज्या मातेने मला वाढवलं, प्रसव वेदना सहन केल्या, आणि जी आजवर मला रक्षण करत आहे, तिला मी नमस्कार करतो. तसाच नमस्कार माझ्या पित्याला, कारण ते दोघंच माझ्यासाठी देव आहेत. या कार्यात मी एकटाच नाही. माझ्या पाठीशी आहेत संत महात्मे, कविश्रेष्ठ, ऋषीमुनी. मी व्यास, वाल्मिकी, कालिदास, तुकाराम यांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांच्या काव्यांनी, त्यांच्या भक्तीनेच मला हे मार्गदर्शन मिळालं. आणखीन एक प्रार्थना. श्रोत्यांनो, वाचकांनो, विद्वानांनो, मी तुमच्यासमोर काही मोलाचं मांडत नाही, पण माझ्या शब्दातली श्रद्धा पाहा. माझ्या वाक्यात प्रेम आहे, माझ्या ओळींमध्ये भक्ती आहे. मला भाषा जमत नसली तरी भाव शुद्ध आहे. स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले. अक्कलकोटमध्ये त्यांची ख्याती सर्व दूर पसरली. त्यांच्या चरणी आलेला कोणीही रिकामा परत गेला नाही. त्यांच्या कृपेने अज्ञानी ज्ञानी झाला, रोगी निरोगी झाला, दुःखी सुखी झाला. अशा या स्वामींच्या चरित्राचा एक थेंब घेऊन मी हा अमृत सागर लोकांपर्यंत पोचवत आहे. मी फक्त एक निमित्त आहे. करता आणि करविता तेच. स्वामींची इच्छा असेल तर हे चरित्र यशस्वी होईल. माझ्या लेखणीला बळ देणारे तेच आहेत. त्यांनीच मला अभय दिलं आणि माझ्या हृदयात आत्मविश्वासाचं दीप पेटवलं. हे सर्व वाचून एकच प्रार्थना करतो. माझ्या या शब्दरूप हारात गंध असो, भाव असो, आणि त्यातून तुम्हा सर्वांना स्वामींचा कृपाप्रसाद लाभो. श्री स्वामी समर्थ. ही कथा माझी आहे, पण प्रेरणा त्यांची, स्वामी समर्थांची. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.